न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। पालकमंत्र्यांनी जे सभागृहामध्ये आरोप केलेत, मला असं वाटतं त्यांनी योग्य माहिती घेतली नाही। माहिती जर घेतली असती 2016 मध्ये विजया रहाटकर प्रकरणामध्ये वेगळा विदर्भाची मागणी करण्यासाठी त्यांची सभा या ठिकाणी झाली आणि त्या सभेच्या विरोधात आंदोलन या ठिकाणी शिवसैनिकांनी केलं होतं। शिवसैनिकांनी आंदोलन केलं होतं आणि त्यामध्ये अनेक शिवसैनिकांवरती गुन्हे दाखल केले गेले होते। त्यामध्ये मलाही 14-15 दिवस मी जेलमध्ये होतो। आमच्या गाडेकरताई असतील त्या होत्या, माझ्याबरोबर साबी होता, पवन मटाल होता, दीपक दातीर होते, अनेक लोक त्यामध्ये जेलमध्ये गेले होते। 15 दिवसाचा जेलचा सहवास त्या ठिकाणी झाला आणि त्यामध्ये जे बॉम्बस्फोटचे आरोपी असतील त्या ठिकाणी जेलमध्ये, सेंट्रल जेलमध्ये होते। आम्हाला तर माहिती पण नाही की कोण आरोपी, काय, कुठल्या संदर्भात आहे, काय, आम्हाला काही कल्पना पण नाही। आणि ज्या राजकारणात येण्यापूर्वीपासून माझ्यावरती एकसुद्धा साधी NC दाखल नव्हती। ज्या काही केसेस दाखल झाल्यात त्या राजकीय हेतूने, आंदोलनाने प्रेरित होऊन गुन्हे दाखल झाले। बॉम्बस्फोटची जे सलीम कुत्ताचं नाव त्या ठिकाणी जोडलं गेलं, त्यांना तर 92-93 मध्ये अटक झाली असेल ना। मग 2016 मध्ये मला ज्यावेळेस अटक झाली ते नाशिक सेंट्रल जेलमध्ये असतील ते, त्यामध्ये कैदी म्हणून त्या ठिकाणी मलासुद्धा अटक झाली होती। मी सुद्धा एकत्र त्या ठिकाणी आलो होतो। म्हणजे जे काही बेबनाव केलेला आहे, मॉर्फिंग जे केलेलं आहे ते मला असं वाटतं चुकीचं आहे। त्याचा नीट अभ्यास त्यांनी केला पाहिजे। गुन्हेगार जर जेलमध्ये असेल तर तो बाहेर आला कसा? देवेंद्र फडणवीसांनी त्या ठिकाणी स्टेटमेंट केलं आहे, उपमुख्यमंत्र्यांनी। तो पे रोलवरती आल्यानंतर सार्वजनिक जीवनामध्ये तो वावरू शकतो, जाऊ शकतो। अशा संदर्भात काही आमची भेट झाली असेल, अशा संदर्भात आमचं हे झालं असेल किंवा हे झालं असेल तर सार्वजनिक कार्यक्रमामध्ये तर माहीत नाही। हे राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोप चालू असतात, बुद्धिबळाचा खेळ चालू असतो, हरकत नाही। त्यांनी आम्ही त्यावेळेस गुन्हे दाखल केले असतील, त्यांनी आता आरोप आमच्यावर केलेत, हे चालूच राहणार राजकारणामध्ये। त्याबद्दल काही फार बोलणं योग्य वाटत नाही। आता चौकशीला बोलवलं तर तुमची सहकार्य राहील ना, पोलिसांना चौकशीमध्ये सहकार्य निश्चितपणाने करेल। तुम्ही म्हणताय हा बेबनाव आहे, मग या विरोधात काय ॲक्शन घेणार आहात? पुढील काळामध्ये सुषमा अंधारेताई माझ्याशी बोलल्यात, त्या बाबतीमध्ये सखोल माहिती ते मीडियाशी बोलणार आहे। मी सर्व माहिती त्यांना सुपूर्द केली आहे। राजकारणामध्ये आता इथं दाऊदांच्या नातेवाईकाचं लग्न झालं, त्या ठिकाणी अनेक आमदार, अनेक मंत्री त्या ठिकाणी गेलेत। हे सोशल मीडियावरती तोही व्हिडिओ फिरतोय, तेही क्लिप फिरते, पोलीस डिपार्टमेंट त्या ठिकाणी गेलं आहे तेही फिरते। प्रफुल्ल पटेल आणि इक्बाल मिर्ची यांचं तर जॉईंट व्हेंचर आहे, करार आहे, त्याचं काय झालं? आता काही म्हणजे आमचा करार नाही किंवा काही जॉईंट व्हेंचर नाही किंवा काही हे नाही। सार्वजनिक जीवनामध्ये एखाद्या कार्यक्रमामध्ये भेट झाली असेल तर माहीत। पालकमंत्र्यांनी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, गुन्हा दाखल केला पाहिजे, कारण ते MD ड्रग्स प्रकरणात तेच आहेत। त्याच्यामुळे त्यांना ते आरोप करणं म्हणजे जिवारी लागलेलं आहे। हे मोर्चा काढला, जिवारी लागलं। परवा सुषमा अंधारेंची सभा झाली की सबसे काला कलंक होता है,
काजल से काला कलंक होता है, ते कलंक त्यांच्या माथ्यावर लिहिलं आहे, टिळा लावलेला आहे त्यांचा, तो पुसता येणार नाही म्हणून तो पुसण्याचा प्रयत्न करतायत. बडगुजर काय अख्खी शिवसेना त्यांना जंग पछाडते आणि त्यांच्या प्रत्येक कृतीवर लक्ष ठेवून प्रतिहल्ला करते. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख असतील, सुनीलभाऊ असतील, दत्ताजी असतील, सर्व विलासांना असतील, डी सूर्यवंशी असतील, सचिन मराठे असतील, सर्वजण सोबत आहे आणि हा एकत्रित लढा देऊ. जे प्रसंग येतील त्यांना फाईट करू. पोलिसांनी काही संपर्क केला का तुम्हाला? नाही, मला काय अजून फोन वगैरे काही? ठाकरे गटाच्या एमडी प्रकरणामध्ये देखील विनय टार्गेट निश्चितपणाने टार्गेट केलं जातं आहे, परंतु असे प्रकार होत असतात, आरोप प्रत्यारोप होत असतात. त्याला खचून न जाता खंबीरपणे उत्तर देणं हे विरोधकांचं काम आहे आणि सत्ताधाऱ्यांचं काम आहे. आरोप करणं आणि त्याचं खंडन करणं हे निश्चितपणाने पक्षप्रमुखसुद्धा माझ्याशी बोललेत त्या विषयावरती. कार्यकर्त्याला अटक केलेली आहे, तुम्ही अटक पूर्वसाठी काही प्रयत्न करणार? नाही, गरज काय अटक पूर्ण करण्याची? हां, तो जेलमध्ये असेल किंवा त्याची माझी भेट जेलमध्ये झाली असेल, जेलच्या बाहेर तो कुठल्या कारणाने आला आहे, कुठल्या कार्यक्रमात भेटलो आहे, हे काय विषय नाही. आता लग्नामध्ये अनेक आमदार होते, म्हणजे त्यांना अटक झाली का? मिरची प्रकरणात, इक्बाल मिरची प्रकरणात जॉईंट व्हेंचर आहे, त्याचं काय झालं? दादा भुसेंनी तुमच्या संपत्तीचा विषय पण तिथे घेतला की तुम्ही जेई म्हणून काम करत होते, मग तिथं पण निलंबित झाले होते. त्यांनी त्याचं आत्मपरीक्षण करावं. आपण का निलंबित झालो होतो? भ्रष्टाचार तुमच्या अंगाशी, आमच्या अंगाशी नाही. आमची प्रॉपर्टी ना लिगल आहे. 1 रुपया जर इकडे तिकडे सापडला तर राजकारणाचा संन्यास होईल. चलो. आणि माझे संबंध न होते कधी नाही, यापुढे नाही, या मागेही पण नाही. मी सेंट्रल जेलला गेलो होतो 14 दिवस. त्या ठिकाणी ते आरोपी म्हणून तिथं होते, त्या ठिकाणी आरोपी म्हणून वावरलेलो आहे. त्या व्यतिरिक्त काही. हे फोटो कुठले आहेत आणि तुमचा डान्स करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होतो, तो नेमकं काय प्रकरण आहे? मी म्हणालो ना, सार्वजनिक जीवनामध्ये कुठे भेट झाली असेल मला माहीत नाही, पण मॉर्निंग पण असू शकते आणि पोलिसांना सहकार्य करण्याची आमची पूर्ण तयारी आहे. तुमच्या एका कार्यकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे पवन. हां, घेतला असेल ना, तर ते माहिती घेतील ना, माहिती काढतील ना. तो जर जेलच्या बाहेर कशा करता आला, पेरोलवर आला की आतमध्ये भेट झालेली आहे, ते स्पष्ट होईल ना.